महत्त्वाचा टप्पा म्हणजे अफझलखानाचा वध। ज्या वाघनखांनी हा कोथळा बाहेर काढला ती नखं आता साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत। ही वाघनखं इंग्लंडहून जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात येणार आहेत आणि याकरता संग्रहालयात वाघनखांकरता एक स्वतंत्र दालन तयार करण्यात आलेलं आहे। सातारा ही मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखली जाते आणि या साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक पराक्रम केलेले आहेत। त्यातला एक महत्त्वाचा पराक्रम म्हणजे प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता आणि एक वेगळा पराक्रम या ठिकाणी केला होता। ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखं सध्या साताऱ्यात येणार आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही वाघनखं साताऱ्यात दाखल होतील आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ही वाघनखं येणार आहेत। मी आत्ता या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये आहे आणि तुम्हाला मी इथलं सगळं दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता हे वस्तुसंग्रहालय आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, आणि या ठिकाणी हे काम सध्या सुरू आहे। मी इथं समोर तुम्हाला दाखवतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांची गादी या ठिकाणी ठेवण्यात येईल। आत्ता या ठिकाणी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आणि हातांचे ठसे आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहाल तर या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये एकूण 4 दालनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची दालनं आहेत। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी शस्त्र आहेत किंवा नाणी आहेत, वस्तू आहेत, हे या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडवला, जी वाघनखं अफझलखानाची कोथळा बाहेर काढण्यासाठी जी वाघनखं वापरली होती ती वाघनखं या दालनामध्ये ठेवण्यात येणार आहेत। हे दालन तुम्ही पाहू शकता। हे सध्या या ठिकाणी याचं काम सुरू आहे। काय सांगाल साहेब, वाघनखं कधीपर्यंत या ठिकाणी येतील आणि लोकांना पाहायला म्हणजे उपलब्ध होतील? स्वराज्याची चौथी राजधानी सातारा येथे प्रथमच लंडनहून वाघनखे येत आहेत। एक आपल्या अभिमानाचीच गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्याचे संरक्षण करणे काय ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सगळं आता पूर्ण केलेल्या आहेत आणि साधारण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। शासन तसे जाहीर करेल त्यावेळेला आम्ही जाहीर करू। कॅमेरामन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा।